नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. वेलकमिंग डायव्हर्सिटी फॉर बिल्डिंग सोसायटी, डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्यूशन अँड इलेक्शन म्हणजेच समाज उभारणीसाठी विविधतेचे स्वागत, लोकशाही, संविधान आणि निवडणूक या कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हा कोर्स मूल्य शिक्षण म्हणजेच VC अंतर्गत 2 श्रेयांक अभ्यासक्रम सर्व विद्याशाखांकरिता प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या कोर्समधून आपण स्वीकार, सहवास आणि सक्रिय सहयोग यासाठी लागणारे कौशल्य आणि क्षमता यांचा अभ्यास करणार आहोत. हा कोर्स शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि बाह्य अकादमी पाचगणी यांच्या सहयोगी उपक्रम आहे. ह्या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या मोबाईलवर, तुमचा लॅपटॉपवर, तुमच्या सिस्टीमवर किंवा तुमच्या टॅबवर तुम्ही कशा पद्धतीने हा कोर्स ॲक्सेस करू शकता ते पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की ह्या कोर्ससाठी तुम्ही रजिस्ट्रेशन हे कशा पद्धतीने करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, तुमच्या समोर हे एक वेबपेज डिस्प्ले होत आहे. याची लिंक इथे दिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओबरोबर आम्ही ही लिंक तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. ती लिंक अशी आहे, pahaiacademyonline.com/registration/ ही ती लिंक आहे. यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो PRN नंबर असेल तुमच्या युनिव्हर्सिटीचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. मी आता इथे PRN नंबर टाकत आहे. तो टाकल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन असेल ते इथे ऑटोमॅटिक पॉपअप होते, जसं की तुमचं नाव, तुमचं टायटल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे सातारा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ही बाय डिफॉल्ट येते. देन कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कोर्सचं नाव, तुमचा कोर्स ID, तुम्ही कोणत्या डिसिप्लिनचे आहात, ही ॲटोमॅटिक इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. बॅचलर ऑफ सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुमची जी स्ट्रीम आहे, तुमचा जो कोर्स आहे ते तिथे डिस्प्ले होणार आहे कॉलेजचा. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे डेट ऑफ बर्थचा ऑप्शन आहे. तर तुम्ही इथे जी डेट ऑफ बर्थ दिलेली आहे ती चेंज देखील करू शकतात आणि तुम्हाला जी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर खाली ऑप्शन आहे फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस. तर इथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. आता मी इथे माझा फोन नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर मी माझा इथे ईमेल ॲड्रेस देखील टाकणार आहे. ओके, हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर इथे ऑप्शन आहे सेंड OTP. तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जो देखील तुम्ही ईमेल ॲड्रेस इथे टाकणार आहात तो ईमेल ॲड्रेस हा करेक्ट असला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही स्पेस नसावा ईमेल ॲड्रेसमध्ये, जेणेकरून तो करेक्ट असेल. आणि योग्य ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जो ईमेल ॲड्रेस तुम्ही एकदा वापरलेला असेल तो तुम्हाला परत वापरायचा नाही आहे या रजिस्ट्रेशनसाठी. ओके, सो मी इथे सेंड OTPवर क्लिक केलेलं आहे आणि इथे मला आता ऑप्शन येतोय की मी इथे OTP एंटर करायचा आहे. सो मी आता माझा तो ईमेल आहे तो ईमेल ॲक्सेस करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी माझा ईमेल इथे ओपन केलेला आहे आणि मला एक ईमेल देखील आलेला आहे बाम्स रजिस्ट्रेशन नावाने. मी आता हा ईमेल इथे ओपन करत आहे. तुम्ही पाहू शकतात की इथे आलेला आहे माझा व्हेरिफिकेशन कोड, जो की आपला OTP आहे. तो मी सिलेक्ट करणार आहे, इथून कॉपी करणार आहे आणि बाम्सच्या पेजवर जाऊन इथे तो OTP आपण फक्त पेस्ट करायचा आहे. कळालंय सगळ्यांना? फोन नंबर टाकायचा आहे, आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तो OTP जो आपल्या ईमेलवर आलेला आहे, जो ईमेल ॲड्रेस आपण दिलेला आहे इथे, त्याच्यावर तो OTP सेंड होतो. ते झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नाव आपल्याला एक मेसेज पॉपअप झाला आहे, थँक्यू रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कम्प्लिटेड. इथे आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. यानंतरची महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला त्या सेम ईमेलवर अजून एक ईमेल आलेला असेल. ओके, आपण सेम परत पुन्हा त्या ईमेल ॲड्रेसवर जाणार आहोत, तिथे ईमेलवर जाणार आहोत आणि इथे पाहू शकतो तुम्ही अजून एक ईमेल तुम्हाला आलेला आहे. हा ईमेल काय आहे, तुम्हाला तुमचं युजरनेम आणि पासवर्ड हा या ईमेलमध्ये तुम्हाला मिळत असतो. काय करायचं आहे, पहिल्या स्टेपनंतर जेव्हा आपलं व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होते, OTP टाकल्यानंतर
सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं विसरायचं नाहीये. जेव्हा तुम्ही सेव्हवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला अजून एक ईमेल येतो, त्यामध्ये तुमचा युजर नेम आणि पासवर्ड असतो. युजर नेम हा तुमचा PRN नंबर असणार आहे आणि पासवर्ड हा तुम्हाला सिस्टीमने दिलेला असेल. त्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या खाली एक लिंक इथे दिलेली आहे. काय करायचं आहे आपल्याला, तो PRN नंबर कॉपी करायचा आहे आणि पासवर्ड कॉपी करायचा आहे. पहिले आपण त्या लिंकवर क्लिक करूया. ओके, या लिंकवर मी क्लिक केलं आहे. आता मी काय करणार आहे, हा जो युजर नेम आहे तो मी कॉपी करणार आहे आणि इथे युजर नेमच्या ठिकाणी मला माझा PRN नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर सेम थिंग फॉर द पासवर्ड, आपण पासवर्ड देखील इथून कॉपी करणार आहोत आणि इथे पेस्ट करणार आहोत. काय केलंय आपण, पुन्हा एकदा सांगते, आपल्याला जो ईमेल आलेला आहे सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपला युजर नेम पासवर्ड आलेला आहे आणि तिथे खाली एक लिंक दिलेली आहे की जिथून आपण कोर्सचा ॲक्सेस करू शकतो. तर आपण त्या लिंकवर क्लिक केलं, ती लिंक इथे डिस्प्ले झाली. त्याच्यानंतर आपण युजर नेमच्या ठिकाणी आपला PRN नंबर टाकलेला आहे आणि आलेला ईमेलवरचा पासवर्ड आपण इथे जस्ट कॉपी पेस्ट केलेला आहे. त्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करणार आहोत. येस, आता इथे पहा, लॉग इनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ही विंडो डिस्प्ले होते. आता या विंडोवर काय आहे तर इथे तुमची काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जी तुम्ही आधी दिलेली नाहीये. जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते ॲड करू शकतात किंवा तुम्ही काहीही ॲड केलं नाही तरी चालणार आहे. ओके, आणि फक्त तुम्हाला अपडेट प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. येस, आफ्टर दॅट यू कॅन सी हिअर, इथे होमचा ऑप्शन आहे. या होम पेजवर बहाई अकॅडमी चा जो LMS आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे, त्याचे काय फीचर्स आहे, ह्या कोर्स बरोबर अजून कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत ते इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्डमध्ये तुमच्या ह्या कोर्स संदर्भात किती किती ॲक्टिव्हिटीज आहे, किती ॲक्टिव्हिटी तुमच्या कंप्लीट करायच्या आहे आणि त्याबद्दलचं जे स्टॅटिस्टिक्स आहे तिथे डिस्प्ले होतं. आता आपण एकही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली नाही आहे म्हणून इथे 0 असं ऑप्शन येत आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे माय कोर्सेस, पुढचं ऑप्शन आहे माय कोर्सेस. जेव्हा आपण माय कोर्सेसवर क्लिक करतो तिथे आपल्याला आपल्या कोर्सची विंडो डिस्प्ले होते आणि इथे ऑप्शन येतो व्ह्यू कोर्स. मग आपल्याला व्ह्यू कोर्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे जे पेज आहे ते ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे या कोर्स संदर्भातली माहिती दिलेली आहे. या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत, कोणकोणत्या थीमवर स्टडी करणार आहोत ती माहिती इथे दिलेली आहे. तर आपण समजून घेऊया थीम म्हणजे काय. ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या विषयामध्ये धडे असतात त्याचप्रमाणे हा जो कोर्स आहे त्याचे धडे म्हणजेच थीम स्वरूपात इथे आपल्यासमोर मांडण्यात आलेले आहे. आता प्रत्येक थीममध्ये काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. आता समजा जर आपण पहिल्या थीमवर इथे क्लिक केलं तर आपण इथे पाहू शकतात की या थीमचा जो पहिला पार्ट आहे, समजा थीम 1 पार्ट 1 मराठी, थीम 1 पार्ट 2 इंग्लिश, म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येक थीमचा प्रत्येक पार्ट हा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आपल्यासाठी देण्यात आलेला आहे. हे जे व्हिडिओज आहेत ते खूप छोट्या ड्युरेशनचे आहे, खूप छोट्या कालावधीचे आहे. ते तुम्ही इथे डायरेक्टली क्लिक करून ते व्हिडिओ इथेच पाहू शकता किंवा तुम्ही इथे यूट्यूबच्या साईनवर क्लिक करून ते यूट्यूबवर रिडायरेक्ट होतात. तुम्ही इथे देखील ते व्हिडिओ हे पाहू शकतात. ओके, आलं लक्षात. एक गोष्ट त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याचबरोबर बाकीचे देखील व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकतात. इंग्रजीमध्ये देखील व्हिडिओ तुम्ही ते डायरेक्टली ह्याच पेजवर पाहू शकतात आणि ऐकू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबवर क्लिक करून सेम व्हिडिओ यूट्यूबच्या स्क्रीनवर देखील पाहू शकणार आहात. ओके, आता आपण पाहणार आहोत की कोर्सचा पुढील भाग. आता हे झाल्यानंतर आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे ऑप्शन आहे मार्क ॲज डन. तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे की मी हा व्हिडिओ पाहिलेला आहे याची मी नोंद घेण्यासाठी मी इथे क्लिक करणार आहे मार्क ॲज डन आणि हा जो ऑप्शन आहे तो डनमध्ये कन्वर्ट झाला आणि इथे तुम्ही पाहू शकता जो व्हाईट सर्कल होता तो ग्रीनमध्ये त्याचा कन्वर्ट झाला, म्हणजे याची नोंद घेतली गेलेली आहे की तुम्ही हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूयात. या कोर्सचं रीडिंग मटेरियल तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ते रीडिंग मटेरियल सुरुवातीला त्याच्या लिहिलेलं आहे PDF, म्हणजेच तिथे रीडिंग मटेरियल आहे. जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करतात तेव्हा ते रीडिंग मटेरियल त्या स्क्रीनवर इमिडिएटली पॉपअप होतं
आणि तुम्ही तिथल्या तिथे हे रीडिंग मटेरियल रीड करू शकतात. हे जे वाचन साहित्य आहे हे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आहे. तुम्ही इथे पाहू शकतात हा जो पार्ट आहे इथे मराठीचा पार्ट कव्हर होतो, त्यानंतर सेम पार्ट हा इंग्रजीमध्ये देखील आहे. त्याचं भाषांतर हे इंग्रजीमध्ये देखील तुमच्या सोयीसाठी देण्यात आलेलं आहे. सो ज्याप्रमाणे व्हिडिओ इंग्रजी आणि मराठीमध्ये आहे त्याचप्रमाणे तुमचं जे अध्ययन साहित्य आहे वाचनासाठी ते इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे वळूया. आता हा झाला पार्ट 1. पार्ट 2 साठी आपल्याला तेच करायचं आहे. त्याच्यानंतर हे छोटे छोटे पार्ट्स आहेत. झाल्यानंतर तुम्हाला इथे मार्क ॲज डन वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता याचा कलर हा चेंज झालेला आहे. आता आपण पुढे वळूया. जिथे व्हिडिओ आहे त्याच्या सुरुवातीला व्हिडिओ असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. जिथे वाचन साहित्य आहे तिथे PDF हा शब्द लिहिलेला आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत डिस्कशन फोरम. जेव्हा आपण डिस्कशन फोरमवर क्लिक करतो त्याच्यानंतर इथे काही प्रश्न दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण पहिल्या प्रश्नावर आता इथे क्लिक केलं तर हा प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर तो मराठीत देखील देण्यात आलेला आहे. तुम्हाला याच्यावर तुमचे जे मत आहे किंवा तुमचं जे ओपिनियन आहे ते सांगायचं असेल, तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल, तुमचं काय उत्तर आहे, तर तुम्ही इथे रिप्लायवर क्लिक करायचं आहे. तुमचं जे उत्तर आहे, तुमचं जे मत आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकतात किंवा मराठीमध्ये लिहू शकतात आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला पोस्ट टू फोरमवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे उत्तर आहे त्याची नोंद ही घेतली जाणार आहे. कळालंय सगळ्यांना? तुम्हाला हे डिस्कशन फोरमवर करायचं आहे. त्याचप्रमाणे जे बाकीचे प्रश्न असतील तुम्ही ते व्हिजिट करायचे आहे. ते प्रश्न हे मराठी इंग्रजीमध्ये देण्यात आलेले आहे, तर तुम्ही तुमच्या सोयीने त्याचं उत्तर हे लिहायचे आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे क्विज. जेव्हा आपण क्विजवर क्लिक करतो तिथे ऑप्शन आहे टू अटेम्प्ट क्विज. जेव्हा आपण अटेम्प्ट क्विजवर क्लिक करतो तेव्हा आपल्याला इथे क्विजचे प्रश्न हे डिस्प्ले होतात. आता इथे देखील तुम्ही पाहू शकता जो प्रश्न आहे तो इंग्रजी आणि मराठीमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याचे जे ऑप्शन्स आहे ते देखील इंग्रजी आणि मराठीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. फॉर एक्झाम्पल ह्या प्रश्नाचं उत्तर मी इथे देत आहे. यू कॅन क्लिअर द चॉईस, तुम्ही काढू शकतात किंवा पुन्हा सिलेक्ट करू शकतात. तुमचं उत्तर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट पेजवर तुम्ही जेव्हा क्लिक करतात तेव्हा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न हा डिस्प्ले होतो. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकणार आहात की किती प्रश्न आहेत, तुम्ही कितव्या नंबरच्या प्रश्नावर आहात. तुम्ही आता इथे 4 प्रश्न आहेत आणि आपण दुसऱ्या प्रश्नावर आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर पुढचा प्रश्न हा डिस्प्ले होणार आहे. आता या क्विज मधील योग्य उत्तरासाठी तुम्हाला ग्रेड देण्यात येणार आहे, म्हणजेच तुमचं इंटरनल असेसमेंट होणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही योग्य उत्तर निवडणार आहात आणि ते सबमिट करणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेड आहेत. हे झालं क्विज संदर्भात. त्यानंतर आहे ऑप्शनल ऍक्टिव्हिटीज. ह्या ज्या ऑप्शनल ऍक्टिव्हिटीज आहे ह्या वैकल्पिक आहेत. तुम्हाला ह्या सोडवणे मॅन्डेटरी नाहीये, ते ऑप्शनल आहेत, पण आमची इच्छा आहे की तुम्ही ते सोडवाव्यात. त्या देखील तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे. तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि तुमचं उत्तर हे लिहायचं आहे. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर वहीवर लिहिण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही ते लिहून ते उत्तर सबमिट करू शकता, त्याचा फोटो काढू शकता. जर तुम्ही टाईप करण्यासाठी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही वर्ड पॅडमध्ये ते टाईप करू शकतात, PDF त्याची बनवू शकतात किंवा तुम्ही PPTच्या फॉर्ममध्ये ते बनवू शकता. तुम्हाला काहीतरी आर्टिस्टिक पद्धतीने दाखवायचं असेल, तुम्हाला काही इमेजेस ॲड करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकतात. आता आपण पाहणार आहोत की हे सबमिशन कसं करायचं आहे. तर मी दाखवते. इथे ऑप्शन आहे ॲड सबमिशन. जेव्हा आपण ॲड सबमिशनवर क्लिक करतो तेव्हा खाली आपण स्क्रोल करूया तर इथे 2 ऑप्शन्स दिसत आहे तुम्हाला की आपण इथे उत्तर टाईप करू शकतो. हे देखील तुम्ही इंग्रजी किंवा मराठी या दोन्ही भाषांमध्ये करू शकतात आणि त्यानंतर जर आपण काही फाईल्स बनवलेल्या असतील तर त्या इथे आपण ड्रॅग ड्रॉप करून त्या किंवा अटॅच करून ह्या सबमिट करू शकतो. तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे. इथे मी काही फाईल्स क्रिएट केलेल्या आहे. या फाईल PPT फॉर्ममध्ये आहे, इमेज फॉर्ममध्ये आहे, डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये आहे आणि MP3 फॉर्ममध्ये आहे. तर आपण बघूया ते कसे ड्रॅग ड्रॉप करतात. जस्ट आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथे जाऊन
ड्रॉप करायचं आहे. आता ही पहिली फाईल आलेली आहे. आता आपण पुढची फाईल बघूया. ही इमेज आहे, ही देखील मी त्याच पद्धतीने ड्रॅग ड्रॉप केलेली आहे. त्यानंतर आपण जी डॉक्युमेंटची फाईल आहे ती देखील ड्रॅग ड्रॉप करणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता ह्या फाईल्स इथे मी टाकलेल्या आहे. या इमेज फॉर्ममध्ये आहे, डॉक्युमेंटच्या फॉर्ममध्ये आहे आणि PPTच्या म्हणजे प्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये आहे. ह्या इथे अपलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह चेंजेस या ऑप्शनवर क्लिक करायचं विसरायचं नाहीये. ही याची नोंद घेत असतं की तुम्ही या फाईल अपलोड केलेल्या आहे त्या सिस्टीममध्ये सेव्ह झालेल्या आहे. मग इथे मी सेव्ह चेंजेसवर क्लिक करणार आहे आणि इथे बाय डिफॉल्ट ते डन झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकता की मला असं वाटतंय की मला एखादी फाईल अपडेट करायची आहे तर मी एडिट सबमिशन म्हणू शकते किंवा काही फाईल काढून टाकायची आहे ज्याची आवश्यकता नाही तर रिमूव्ह सबमिशनवर आपण क्लिक करून त्या रिमूव्ह देखील करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही फाईल अपलोड करू शकता, ती एडिट करू शकतात किंवा नको असलेल्या फाईल या सिस्टीममधून रिमूव्ह देखील करू शकतात. तो अशाच पद्धतीने आपण आता थीम 1 बद्दल पाहिलेला आहे. थीम 2 देखील त्याच पद्धतीने ऑर्गनाईज करण्यात आले आहे आणि उर्वरित सर्व थीम या सेम फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहे. तुम्हाला सांगायला आनंद होतोय की हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये जे अध्ययन साहित्य आहे त्याच्यामध्ये छान छान गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला छान क्विझेस आहेत. त्याचबरोबर लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिस्कशन करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, ते त्याच्याबद्दल चर्चा करू शकता. त्याचबरोबर हे जे छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही पाहत आहात इथे, हे व्हिडिओज देखील खूप कमी ड्युरेशनचे आहे. तुम्हाला ऐकायला आनंद होईल की आपण ही इतकी सुंदर माहिती या कोर्सद्वारे मिळवणार आहोत आणि आपण सगळी छान पद्धतीने हा कोर्स शिकणार आहोत. सो नक्कीच तुम्ही सगळ्यांना हा कोर्स करण्यासाठी बाहाय्य अकॅडमी आणि शिवाजी विद्यापीठाद्वारे खूप खूप शुभेच्छा आणि हा कोर्स तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहात अशी आम्ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद.